ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। शरद पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदावरून जयंत पाटील पाय उतार झाले। त्यानंतर आमदार शशिकांत शिंदे यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड झाली आहे। पक्षप्रमुख शरद पवार यांनी शशिकांत शिंदे यांची घोषणा केल्यानंतर शरद पवारांनी आपल्या भाषणात शशिकांत शिंदे यांच्यावर जबाबदारी का दिली हे सांगितलं। तर जयंत पाटील यांच्या कार्यकाळातील कामाचं आणि त्यांनी पार पडलेल्या जबाबदारीचं कौतुक केलंय। शशिकांत शिंदे पवार गटाचे नवे प्रदेशाध्यक्ष आता असणार आहेत। पवार गटाकडून शशिकांत शिंदे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे। संघर्ष करण्याची ताकद आणि दृष्टी ज्यांच्यामध्ये आहे अशा कार्यकर्त्यांच्यावर पक्षाची स्थिती सत्ता असो अथवा नसो याची कधी चिंता करायची नाही। या कष्टकरी आणि हिंमतवाद कार्यकर्त्यांच्या जोरावर मला 100% खात्री आहे की येत्या 4 वर्षामध्ये 10 वर्षामध्ये जयंत पाटील असो, शशिकांत शिंदे असो आणि तुम्ही सगळे असाल, तुम्हा सगळ्यांच्या नेतृत्वावर राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा उभं राहील। ज्या नेत्याने महाराष्ट्राच्या गोरगरीब जनतेसाठी अहोरात्र कष्ट केले, त्या नेत्यांच्या पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणून महाराष्ट्रातल्या असलेल्या अनेक प्रश्नाला अन्यायाला वाचा फोडण्याचा प्रयत्न मी करेल। या काळामध्ये पक्ष संघटना वाढवत असताना ही पक्ष संघटना महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये पोहोचवेलच, पण परत एकदा महाराष्ट्राच्या सत्तेमध्ये आणण्यासाठी मी दिवस रात्र कष्ट करेल, अशा प्रकारची निश्चितपणाने आपल्याला ग्वाही देतो। जयंत पाटील साहेबांनी शशिकांत शिंदेच्या हातात दिलेला आहे। मला वाटतं वादळात जी नौका शांतपणाने धीरगंभीरपणाने जयंत पाटील साहेब पुढे घेऊन जात होते, ती योग्य माणसाच्या हातात सुपूर्द करण्यात आलेली आहे। तर माथाडी कामगार नेते म्हणून शशिकांत शिंदेंची ओळख आहे। शरदचंद्र पवार गटाचे विधान परिषद आमदार ते आहेत। मतदारसंघ आहे कोरेगाव विधानसभा, जो की सातारा जिल्ह्यात येतो। एकोणीसशे 1999 ते 2009 मध्ये जावळी मतदारसंघातून ते आमदार झाले। 2009 ते 19 त्यांनी मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं। दोन 2019 आणि 2024 विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे महेश शिंदे यांच्याकडून त्यांचा पराभव झाला। 2019 लोकसभा निवडणुकीत उदयनराजे यांच्याविरुद्ध 32,000 मतांनी पराभव। 2019 पराभवानंतर 14 मे 2025 विधान परिषदेवर निवड झाली। तर शशिकांत शिंदेंना पवारांची पसंती का, तर राष्ट्रवादी काँग्रेसमधूनच त्यांनी आपल्या राजकारणाची सुरुवात केली। शरद पवारांच्या जवळचे अशी पक्षात त्यांची ओळख आहे। राष्ट्रवादी काँग्रेस फुटल्यावरही त्यांची शरद पवारांना साथ लाभली। पश्चिम महाराष्ट्रात ताकद वाढवण्यासाठी त्यांची निवड झाली। पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांचा मोठा दबदबा आहे। विधानसभेला पश्चिम महाराष्ट्रात पक्षाची पिछेहाट झाली। शिंदेंना ग्रामीण आणि शहरी प्रश्नांचीही जाण। शशिकांत शिंदेंची उत्कृष्ट वक्ता अशी ओळख।
राजकारणात थेट भिडणारा नेता अशी ओळख. शिंदेंवर भ्रष्टाचाराचे आरोप, पण आरोप निराधार. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी उपयुक्त चेहरा. पक्षातील पदाधिकाऱ्यांची शिंदेंच्या नावाला पसंती. यासह जय महाराष्ट्र विशेषमध्ये इथेच थांबूयात. पाहत राहा जय महाराष्ट्र.